विकास। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 ची कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकरण पुजार यांनी दिली आहे। नमस्कार सर्वांना। आता सध्या प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 याच्या अंमलबजावणी आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू आहे आणि काही दिवसापूर्वी प्रधानमंत्री आवास योजना टप्पा 2 याच्यामध्ये आपला महाराष्ट्र राज्याला केंद्र शासनाकडून वाढीव उद्दिष्ट मिळाली होती आणि या वाढीव उद्दिष्टामध्ये पूर्ण राज्याला 20 लाखाचे लाभार्थ्यांना रजिस्ट्रेशन आणि मंजुरी करणे अपेक्षित होती आणि त्या 20 लाख लाभार्थ्यांपैकी 10 लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरण करण्याचे कार्यक्रम उद्या म्हणजे 22 फेब्रुवारी 2025 ला पुणे येथे सन्माननीय केंद्र शासनाचे माननीय गृहमंत्री भारत सरकार तसेच माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व मान्य मंत्री ग्रामविकास पंचायत राज यांच्या उपस्थितीत होणार आहे पुणेमध्ये। आणि उद्याची कार्यक्रमाची औचित्य साधून प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आणि प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये या पहिला हप्ता वितरणचे कार्यक्रम होणार आहे आणि प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये पंचायत समितीने जिल्हास्तरीय या ठिकाणी आपण VC द्वारे या कार्यक्रमामध्ये सर्व लाभार्थ्यांसमवेत आपण अटेंड करणार आहोत आणि या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन होणार आहे, कशा पद्धतीने घर बांधकाम करायचे आहे, त्यांना कुठल्या प्रकारच्या इतर शासकीय योजनेचे लाभ मिळणार आहे याचे सगळ्यांचे मार्गदर्शन होणार आहे। त्यानंतर पहिला हप्ता वितरणचे प्रमाणपत्र या लाभार्थ्यांना मिळणार आहे आणि या कार्यक्रमामध्ये गावचे ग्रामपंचायतीमध्ये गावचे प्रथम नागरिक त्या गावचे ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य तसेच इतर सर्व सन्मान लोकप्रतिनिधी तालुकास्तरीय कार्यक्रमामध्ये सन्माननीय स्थानिक आमदार यांच्या उपस्थितीमध्ये सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये तसेच जिल्हास्तरीय कार्यक्रमामध्ये सन्माननीय पालकमंत्री महोदय सन्माननीय इतर खासदार आमदार महोदय यांच्या उपस्थितीमध्ये यायचे आहे आणि आपण याचे नियोजन ऑलरेडी केले आहे। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 ही केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी पुजारी यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना दिली आहे। उद्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जिल्हास्तरीय कार्यक्रम आपल्या इथे पेजे हॉलमध्ये शामराव पेजे हॉलमध्ये होणार आहे। तसेच प्रत्येक पंचायत समिती तालुक्यामध्ये पंचायत समिती गटविकास अधिकारी आणि त्यांच्या टीमनी नियोजित ठिकाणीला या कार्यक्रम होणार आहे आणि प्रत्येक ग्रामपंचायतीला पण होणार आहे आणि याच्यामध्ये 5 गावामध्ये 2 वे कम्युनिकेशन पण सुद्धा होणार आहे जेणेकरून लाभार्थ्यांचे संवाद सन्माननीय जे मुख्यमंत्री महोदय गृहमंत्री महोदयांचे संवाद पण लाभार्थी साधू शकतात। आणि काल आणि परवा सर्व गटविकास अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना सूचना दिलेली आहे आणि या कार्यक्रमाची सर्व तयारी झालेली आहे। आणि या प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 या एक केंद्र शासनाचे फ्लॅगशिप स्कीम आहे, महत्वपूर्ण योजना आहे आणि या योजनेमध्ये चांगला आनंद होतो की आपल्या जिल्ह्यामध्ये यावर्षी 19,525 एवढा उद्दिष्ट मिळाली आहे। म्हणजे खूप मोठा उद्दिष्ट आम्हाला यावर्षी मिळाली आहे। साधारणतः प्रत्येक वर्षी आम्हाला 4 ते 5 हजारापर्यंत मिळत होती। सो याच्यामुळे आपल्या ग्रामीण भागातील गरजू लाभार्थ्यांना नागरिकांना त्यांचे हक्काचे घर मिळणार आहे आणि जिल्हा परिषद रत्नागिरींनी एक पाऊल पुढे उचलून आपल्या या लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचे कन्व्हर्जन्स अभिसरणाचे लाभ पण द्यायचे आहे असं आपण ठरवले आहे। याच्यामध्ये महिला बाल कल्याण विभागाच्या मार्फत जे MSCIT प्रशिक्षणासाठी 100% अनुदान असो, शिला मशीनसाठी 90% अनुदान असो, घरघंटी अनुदान असो, तसेच पशुसंवर्धन विभागामार्फत गाई म्हशी पुरवठा असो, कृषी विभागामार्फत बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजनेचे लाभ असो, त्यांना HDPE PVC पाईप द्यायचे असो, तसेच समाज कल्याण विभाग आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान MSCB इव्हन इतर शासकीय विभागाची योजना आहे त्याचे पण आपण लाभार्थ्यांना कॅम्प आयोजित करून देण्याचे प्रयत्न आपण करतो। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।